निवृत्ती दादा श्री ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई। 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 आणि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार। बघा आता येते 4, 5, 7, 8, 10, 15 दिवस झाले की आमच्या निवृत्ती दादाची यात्रा येते। बघा प्रत्येकाने जा, दिंड्यांमध्ये जा, नाही दिंड्यांमध्ये गेले नाही 7, 7, 8, 8 दिवस तुम्हाला जायला भेटलं तर 2, 4 दिवस तरी चालत चालत माझ्या निवृत्ती दादाचं भजन करीत 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 जावं तिथं। नाही तसं जायला भेटलं, संसाराच्या तुमच्या मागं खूपच गोष्टी असतील, खूपच व्याप असेल तर गाडी करा, स्वतःच्या गाडीवर जा, पण एकदा माझ्या निवृत्तीनाथांच्या त्या समाधीवर नतमस्तक व्हा, नतमस्तक व्हा। निवृत्तीनाथ दादा म्हणजे अब सगळ्या संत मांदियाळींमध्ये आपण असं म्हणतो की वारकरी संप्रदाय तसा अनादी आहेत, परंतु संत मांदियाळीमध्ये ज्ञानदेवे रचिला पायानं उभारिले देवाला। या सगळी संत परंपरा वारकरी संप्रदायाला कुठून भेटलेले आहेत? माऊलींपासून भेटलेले आहेत। त्या माऊलींचे आमचे निवृत्ती दादा गुरु आहेत हो। एकदा जा तिथं नतमस्तक व्हा, आता 10-15 दिवसानंतर। निवृत्ती दादा श्री ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई। 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 निवृत्ती एकदा जा। मी आवडीने भावे हरिनाम घेशी, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझे चिंता त्याशी सर्व आहे। नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसी। सकळ जीवांचा करीतो सांभाळ,
जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे जैशी स्थिती आहे तैसा फकीर आहे जैशी स्थिती आहे तैसा फकीर आहे कब तू पाहे संचिताचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसी एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे टाळी वाजवा मायबाप भजन करा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीला जगननी तपानी मंडणम मंडणाण तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हास विठ्ठलं चिंतयामि सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास काज यांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसविद्यात्म रूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्ती दासु अवधानी तुजी आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा जय कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा जिने धर्म जितविला चिवळी
तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची आकुडी तया शिव छत्रपतीच्या चरण कमली साष्टांग नमन करू तसी सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुका या देवा अहो स्वामी तुका या देवा अहो स्वामी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालू चराचरी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खीद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग गायलेला अभंग पैठण निवासी सर्व संत मांदियाळीमध्ये श्रीमंत संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि ह्या एकनाथ महाराजांचा आज कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला हा 5 चरणाचा अभंग विठ्ठला प्रस्तुत अभंग गोड अभंग आहे. इथे जमलेल्या बहुतांश लोकांच्या पाठातला आहे. नाही पाठातला तर निदान कान पाठातला तरी कान फटातला नाही. बरोबर की नाही. उभे असलेले बसलेले बहुतांश लोकांच्या पाठातला आहे आणि सुंदर गोड साध्या सोपा सरळ अर्थाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. बघा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतात हो. एकनाथ महाराज म्हणतात की आपला जन्म झाला तर जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे. सुखाची अपेक्षा आहे. सगळ्यांना वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी झालो पाहिजे. दुःखी राहावं असं कोणाला वाटतं. आपण दिवस रात्र काबाड कष्ट करतो. कशासाठी करतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग ती सुख जर कशामुळे आपल्याला भेटणार असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्या करता काय करा. या भगवान परमात्म्याला आपलंसं करा. मग काय करायचं. कशा पद्धतीने आपलंसं करायचं. तुम्ही बघा सत्ययुगामध्ये द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये तपश्चर्या करावं लागायची. श्लोकाचं पठण करावं लागायचं. यज्ञ याग क्रिया कर्म करावं लागायचं. तेव्हा कुठंतरी देव प्रसन्न व्हायचा. देव आपलासा व्हायचा. परंतु कलियुगामध्ये तसं नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन.
तेने नारायण देईल भेटी, किंवा नामसन कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. त्या भगवंताला आपलंस करायचं असेल तर त्याच्या करता काय करा, अंतर्गत मनातील भावाने त्या भगवन परमात्म्याचं नामस्मरण करा. आवडीने भावे हरिनाम घेशी, मग त्याचा परिणाम काय होईल, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तशी. तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याची अहोरात्र भक्ती करत असाल, नामस्मरण करत असाल, तर रिकामं तुम्हाला सांसारिक गोष्टीचा खेद करण्याची काही गोष्ट गरज नाही. तो भगवान परमात्मा म्हणजे पती लक्ष्मीचा जाण तशी. लक्ष्मीचा पती कोण आहेत, स्वतः देव आहेत. म्हणून तो भगवान परमात्मा तुमच्या आयुष्यातलं सगळं दुःख हे जाणत असतो. त्याच्याकरता तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याला आपलंसं करा. काय करतो तो, काय केलंय त्यानं, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. आपल्याला असं वाटत असतं की त्यानं सृष्टी तयार केलेली आहेत. मग एवढ्या सृष्टीमध्ये, एवढ्या जगामध्ये 8.5 काहीतरी अब्ज लोकसंख्या आहेत. या लोकसंख्यामध्ये नुसतं आपणच जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याकडं कसं बरं लक्ष देईल. तसं नाही, तो भगवान परमात्मा काय करतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळन, तूच मोकलेले ऐसे नाही. प्रत्येक जीवसृष्टी तयार केलेली आहेत, पशु असतील, पक्षी असतील, मानव जात असतील, अन्य प्राणी असतील, सगळ्या प्राण्यांचा, सगळ्या जीवांचा विचार जर कोण करीत असेल तर तो भगवान परमात्मा आहेत. रिकम याच्या त्याच्याकडून आपण आपल्या सुखाची अपेक्षा करण्यापेक्षा एक भगवंताचं नामस्मरण करा आणि तो भगवान परमात्मा मग आपल्या आयुष्यामध्ये असणारं दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. एकदा भगवान परमात्मा आपलासा झाला, एकदा आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, मग काय करायचं, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपोआपल्या प्रारब्धाने, आपोआपल्या संचिताने होत असते आणि त्या प्रारब्धाच्या संचिताच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही काही करा, जे तुमच्या संचितामध्ये, प्रारब्धामध्ये, नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पण नीट ऐका बरं का, प्रारब्ध, संचित आणि नशीब याच्या सुद्धा पलीकडं आपण जाऊ शकत नाही, हे खरं आहे. पण एक अशी गोष्ट आहे, एक असं तत्व आहे, ते तत्व आपलंच केल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या प्रारब्धामध्ये आणि नशिबामध्ये बदल होतो. आपल्या प्रारब्धामध्ये आणि नशिबामध्ये बदल होतो. कसा बरं होतो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. मग ती भगवान परमात्म्याची कृपा, ती देवाची कृपा आपल्यावर व्हावी याच्या करता तुम्हाला काय करावं लागेल, तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. विठ्ठला बघा, आपण सर्व इथं किम निमित्ताने, कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत. परंतु तुम्हाला जरी सगळ्यांना माहीत असलं, पण मला तरी कशासाठी बोलवलं, याच्यामुळे आज ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, ते कैलासवासी प्रकाश धुडकू रावते, संपूर्ण जीवन कष्टमय गेलं. मला तिथं बसल्यानंतर सांगितलं त्या काकांनी, राजू काकांनी सांगितलं, संपूर्ण जीवन ज्यांचं कष्टमय गेलं, कष्ट करता 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 ते स्वतः अशिक्षित राहिले, परंतु त्यांनी त्यांच्या मुलांना अशिक्षित ठेवलं नाही. चांगलं शिकून, 1 मुलगा 2 मुली, त्यांना चांगलं शिकून चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लावलं आणि संसारामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान निर्माण करून दिलं. खूप काबाड कष्ट करून या ठिकाणी हे सगळं उभं केलं आणि सगळं उभं केल्यानंतर आज त्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं, 11.5 महिने पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व आलेले त्यांच्या भावकीतील मंडळी असतील, प्रेमाची नातलग मंडळी असतील, बरोबर की नाही, अजून नातेवाईक मंडळी असतील, या सगळे परिवार त्यांना आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी जमलेले आहोत. बघा, आपला हिंदू धर्म खूप पवित्र धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये माणूस गेल्यानंतर सुद्धा माणसाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता काहीतरी विधी, मार्गशास्त्र लिहून ठेवलेलं आहे. माणूस गेला, इतर धर्मामध्ये तसं नाही, एकदा गेला विषय मिटला. तुम्ही बघा ना,
माणूस गेल्यानंतर अंत्यविधीनंतर 10 दिवसानं दशक्रिया विधी आहेत, 13 दिवसानं 13व्याचा विधी आहेत. एवढं करून थांबले नाही तर मासिक पितर म्हणून प्रत्येक महिन्याला पितृपक्षामध्ये त्या ठिकाणी जेवू घातल्या जातं त्या पितराला. त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर त्या गेलेल्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण आहेत. एवढ्यावर आपण थांबत नाही हो. भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये प्रत्येक घरामध्ये पितरपाटा असतो, बरोबर की नाही? त्या पितरपाट्यामध्ये आपण गेलेल्या आपल्या घरातील पितरांना जेवू घालतो. हे फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत. एकदा इतर धर्मामध्ये एखादी व्यक्ती निघून गेली तिचा विषय मिटला. परंतु आपल्या धर्मामध्ये वर्षानुवर्ष गेलेल्या व्यक्तीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता अथांग प्रयत्न केले जातात. एवढा पावन पवित्र धर्म आपला हिंदू धर्म आहे. अशा पद्धतीने आज अशीच कैलासवासी प्रकाश काका धुडकू रावते आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या पश्चात असलेला परिवार गंगा भागीरथी शशिकला प्रकाश रावते, झुंबरबाई धुडकू रावते, त्यांच्या आई शशिकला प्रकाश रावते, पत्नी युवराज धुडकू रावते, राजेंद्र धुडकू रावते, नामदेव धुडकू रावते हे त्यांचे बंधू. त्यानंतर संतोष प्रकाश रावते मुलगा आणि त्यांना असलेल्या 2 मुली ज्योती हिमंत देवरे, सोनाली ज्ञानेश्वर वैद्य ह्या 2 मुली. नंतर सौ प्रियंका संतोष रावते सून, अंशुमन संतोष रावते नातू आणि फाल्गुनी संतोष रावते नात. सुंदर नावं आहेत सगळ्या परिवाराची. वा वा वा, एवढी नावं आहेत सहजासहजी तोंडात येईना, म्हणजे अवघड नाव आहेत. फाल्गुनी, वा किती गोड नाव आहेत बघा बरं. अशा पद्धतीने हा सर्व रावते परिवार, त्यांचं सर्व गणगोत्र, इष्ट आप्तेष्ट नातेवाईक मंडळी, प्रेमाची मंडळी, आपण सर्व या ठिकाणी काकांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलात. त्याबद्दल या परिवाराच्या वतीने तुमचे मनस्वी आभार. जरी हे काका प्रकाश काका या ठिकाणी सोडून गेलेले असतील या परिवाराला, तरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून जर या परिवाराचं तुमचं मिलन झाले असेल, बरोबर की नाही? प्रेमाचे संबंध असतील, परंतु ते संबंध, ते प्रेम इथून पुढे कमी होता कामा नये याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. आणि मला नक्की वाटतं त्या जबाबदारीमध्ये तुम्ही नक्की आणि नक्कीच पास व्हाल. अशा पद्धतीने पुनश्च एकदा या परिवाराच्या वतीने तुमचे सर्वांचे मनस्वी आभार. सुंदर कीर्तन, गोड साऊंड, सुंदर गोड गुणीजन, गायक, वादक, भजनी मंडळ या ठिकाणी मला कीर्तनाची साथ करण्यासाठी आलेले आहात. सुरुवातीला आमचे गुरुवर्य ज्यांनी आमच्या वडिलांबरोबर, आता तुम्ही 2-3 सगळ्यांनी म्हणलेले आहेत, म्हणजे तुम्ही बघा आमचे वडील या ठिकाणी एवढ्या दिवस भजन म्हणलेले. माझ्यासारख्याला वाटी लावायला काहीच वेळ लागणार नाही, म्हणजे कीर्तनात 2 तासापुरतं बरं का. हां, असे आमचे गुंडबाबा या ठिकाणी आहेत, शिवाजी बाबा आहेत. शिवाजी बाबांनी मला 2-3 कीर्तन आहेत कीर्तनामध्ये साथ करण्यासाठी. आमचे हराळे, बरोबर ना, हराळे महाराज आहेत, दिगंबर महाराज हराळे, लासलगावचेच, बरोबर की नाही? सुंदर गोड आवाज आहे. किती गोड पंचपदी केली हो तुम्ही. मला असं वाटत होतं इकडे येऊच नाही, पण मग मी नंतर घड्याळाकडे बघितलं, मला असं नाही, आपल्याला कीर्तन करायचं आहे. सुंदर गोड असे गाणारे, वाईकना वाजवणारे, पोषक गाणारे सगळं असलं की बरं वाटतं. उगं ते किरकाळ्या किंचाळ्या ठोकण्यात काय मजा वाटत नाही, बरोबर की नाही? ज्याचं त्याचा प्रश्न आहे, तिथं आपण पण रिकामा हस्तक्षेप करण्यामध्ये मजा नाही. परंतु असं असलं म्हणजे जरा व्यवस्थित असतं. तिघही गायक, सुंदर, अतिशय गोड, सुंदर आवाज, भजनामध्ये मुरलेली मंडळी आणि भजनापासून पुढं आलेली कीर्तनात जे भजनांचा बाज घेऊन कीर्तनामध्ये उतरले, त्यांचं गायन खरोखर ऐकण्यासारखं असतं, गोडवा असतो त्या गाण्यामध्ये. असो, त्यानंतर सर्वच समीर, तळेगाव आजूबाजूला असलेले सर्वच भजनी मंडळ, तुमच्या सर्वांचं काहींचे नावं सगळ्यांना माहिती आहेत, पण प्रत्येकाचं नामोल्लेख करणं माझ्याकडून शक्य नाही. आमचे पीटी मास्तर मामा असतील, त्यानंतर आमचे योगेश महाराज असतील, गोड पखवाज वाजायला लागले. सुरुवातीला एवढं नव्हतं हे करीत, पण आता हळूहळू प्रगती होत लागली, गोड वाजायला लागले. ज्यांचा गोड सुंदर साऊंड आहे, जय माऊली कृपा साऊंड, येरंडगावकर, ते माऊली आज उपस्थित आहेत. त्यांनी मला फोन केला, म्हणित त्यांनी पत्रिका बघितली आणि ती पत्रिका मला टाकली. म्हणे हे इथं तुमचं कीर्तन आहे का? मला आले असं यांच्याकडे म्हणून टाकली असं. ती बोलली माझाच साऊंड आहेत. मला अजून बरं वाटलं, गोड साऊंड. 2-3 कीर्तन माझे ती पण वाटीला उरायली. अशा पद्धतीने आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर स्वरज्ञानी यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने या ठिकाणी चॅनलचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही सर्व मातपित्याश्रम श्रोतृवर्ग या ठिकाणी शांत बसून अगदी कीर्तन श्रवण करीत आहेत. असंच कीर्तन तुम्ही अजून 3 तास श्रवण करा.
आता लगेच चेहरे पडून गेले लोकांचे. आता मला समजत नाही कीर्तन किती वाजता सुरू झालं हो. मला तर वाटतं ज्यावेळेस तुम्ही पंचपदी चालू केली त्यावेळेस 10:51 झालेली होती. किती? हां, मग आता कीर्तन संपवायचं किती वाजता तुम्ही ते सांगा. तुम्ही जेव्हा सांगशाल तेव्हा आपण जय विठ्ठल करून मोकळे. किती वाजता संपवायचं बोला. 12 वाजले. हा, 12 तर वाजले, आता पक्के 12 वाजले. असो, काय नाही, आपण 12:30 वाजेपर्यंत पाऊण वाजेपर्यंत 5-10 मिनिटं इकडं तिकडं थोडंफार या ठिकाणी कीर्तन या ठिकाणी श्रवण करण्याचा तुम्हीही प्रयत्न करा आणि मी सांगण्याचा प्रयत्न करतील आणि हे गायनाची साथ करतील. असो, बरोबर की नाही? विठाला विठाला आमच्यातलं मेन व्यक्ती राहून गेलो. गोड सुंदर, किती गोड दिसत आहेत बघा बाबा. हे चेहऱ्यावरचं जे तेज आहेत ना, हे चेहऱ्यावरचं तेज आयुष्यभर परमार्थ केल्यामुळे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा आणि परमार्थासाठी आपला देह द्या, आपली वेळ द्या, आपलं सर्वस्व द्या. हां, बरोबर की नाही? एवढं वय झाल्यानंतर सुद्धा बघा ना बाबांच्या चेहऱ्यावर किती तेज आहेत. विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला बघा, आपला जन्म झाला, आपल्याला प्रत्येकाला मरायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला मरायचं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरोबर की नाही? हा नाशवान शरीर आहे, हा नाशिवंत देह आहे. आपल्याला एक ना एक दिवस मरायचं आहे, हे नक्की आहे. ते प्रत्येकाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर की नाही? मरायचंय. मग कोण कशा मार्गानं मरतं, कोण कशा मार्गानं जातं, कोण कशा मार्गानं सुटतं. मृत्यूचे प्रामुख्याने 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? मृत्यूचे 6 प्रकार पडतात. बघा, आपलं कीर्तन सुरू झालं आता. काल मृत्यू, अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू, स्वइच्छा मृत्यू, परेच्छा मृत्यू आणि तीर्थ मृत्यू. किती सांगितले मी? झाले का 6? अर्धा डझन. काल मृत्यू, अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू, परेच्छा मृत्यू, स्वइच्छा मृत्यू आणि तीर्थ मृत्यू. हे थोडं थोडं आपल्याला चिंतन बघायचं आणि आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा, म्हणजे केलाच आपण असंच समजा. पहिला मृत्यूचा प्रकार घ्या, तीर्थ मृत्यू, जे समाजासाठी, देशासाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. वास्तविक याच्यामध्ये बघायला गेल्या तर वीर जे सीमेवर जवान असतात, आज ते तिथं उभे आहेत, डोळ्यामध्ये काजळ घालून, तेल घालून या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करीत आहेत. त्याच्यामुळे आपलं, सॉरी माफ करा, हा फोन आल्यामुळे गडबड झाली. मी सायलेंट करून ठेवतो, तेव्हा मला म्हणता येईल तुम्ही सायलेंट करा. असो, त्या ठिकाणी ते वीर जवान काय करत असतात? आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. अहो, इकडं आई असेल, मुलं असतील, बायको असतील, वडील असतील, सगळा परिवार असेल. हा परिवार सगळं इकडं असतो. ते मागं काहीतरी झालं होतं ना, तो ओवीसी का काय बोलला होता, फक्त 15 मिनिटं तुमच्या देशावरचं जे मिलिटरी फोर्स आहेत ती बाजूला करा, सगळा भारत हा पाकिस्तानचा असेल. 15 मिनिटामध्ये म्हणजे किती त्यांचं महत्व आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणारा मृत्यू म्हणजे तीर्थ मृत्यू आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये येणारा मृत्यू म्हणजे कोणता? तीर्थ मृत्यू. अनेक उदाहरण आहेत, आपल्याकडे वेळ खूप कमी आहेत. बरोबर की नाही? पुढे चला. स्वइच्छा मृत्यू, परेच्छा मृत्यू. स्वइच्छा मृत्यू म्हणजे काय हो? स्वइच्छा मृत्यू म्हणजे स्वतःच्या इच्छेनं झालेला मृत्यू. याच्याकरता खूप पुण्य लागतं, याच्याकरता खूप पुण्य लागतं. तेवढा पुण्याचा संचय जर असेल तर आणि तरच स्वइच्छा, स्वतःच्या इच्छेनं मृत्यू येणं एवढी सोपी गोष्ट आहे का? पितामह भीष्म 6 महिने त्या ठिकाणी बाणाच्या शैवीवर पडून राहिले. नंतर त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी देहाचा त्याग केला. पितामह भीष्म. अजून एक उदाहरण देऊ का तुम्हाला? एक दृष्टांत देऊ का? विठ्ठला ज्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे, जरा त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र तुम्ही हाताळा, तुमच्या लक्षामध्ये. एक दिवस असाच एकनाथ महाराजांनी स्वतःचा देह ठेवला. देह ठेवल्यानंतर सर्व भावकीतील मंडळी, सर्व गणगोत्र, इष्ट मित्र मंडळी, प्रेमाची मंडळी, गल्लीतील गावातील मंडळी सर्व एकत्रित आली. इकडं बघा, आता लोक येत राहतील, बसत राहतील. प्रत्येक वेळेस तिकडं बघितलं कसं व्हायचं बरं? हा, इकडं बघा. आता सर्व लोक मंडळी एकनाथ महाराजांच्या अंत्यविधीसाठी एकत्रित आली.
अंत्यविधीची तयारी झाली. एकनाथ महाराजांचं प्रेत बाहेर काढलं. एकनाथ महाराजांचं प्रेत बाहेर काढल्यानंतर सर्व तयारी झाली, स्नान झालं, सर्व झालं, आंघोळ झाली, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या भावकीतील 4-5 मंडळी एकत्र आली. एकनाथ महाराजांचं प्रेत उचललं आणि स्मशानभूमीच्या मार्गाने निघाली. आता स्मशानभूमीच्या मार्गाने निघालेला आल्यानंतर आपल्या मानव जातीला, नीट ऐका बरं का, आपल्या मानव जातीला प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं भावबंदकी म्हणजे श्राप दिलेला आहे. काय मत आहे तुमचं? भावबंदकी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात आहे, माझ्या आयुष्यात आहे, साऊंडवाल्यांच्या आयुष्यात आहे, गाणारे, वाजवणारे, बसणारे, इकडं तिकडचे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भावबंदकी आहेत. बरोबर की नाही? रामायणामध्ये भावबंदकी आहेत, महाभारतामध्ये भावबंदकी आहेत. कुठं नाही, सगळीकडे आहेत. त्या भावकीतील लोक एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्यामध्ये आपसामध्ये ज्यावेळेस एकनाथ महाराजांचं प्रेत घेऊन चालले त्यावेळेस चर्चा करायला लागले. का रे, अरे स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर, स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर, स्वतःच्या भक्तीच्या जोरावर हे एकनाथ महाराज कधी आपल्या आहारी आला नाही. त्यांच्या भाषेमध्ये बरं का, एकनाथ महाराज कधी आपल्या आहारी आला नाही. आणि आता जर विचार करायला गेलं तर एक गोष्ट लक्षात येईल, शेवटी गेला तर त्याला आपल्याच खांद्यावर जावं लागतंय. काय म्हणले ते लोक? शेवटी गेला एकनाथ महाराज तर कोणाच्या खांद्यावर जावं लागतंय? आपल्याच खांद्यावर जावं लागतंय. हे ऐकलं वर एकनाथ महाराजांच्या प्रेतानं. तिरडीवर जे प्रेत होतं त्या एकनाथ महाराजांच्या प्रेतानं ऐकलं आणि एकनाथ महाराजांचं प्रेत तसंच उठून बसलं. उठून बसलं आणि सांगितलं, एक काम करा, मला खाली ठेवा. नुसतं माझ्या घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत नेईपर्यंत तुमचे जर माझ्यावर उपकार होत असतील तर माझं मी बघेल, मला कधी जायचं. काय बोलले ना बाबा? माझं मी बघेल, माझं मी ठरवेल, मला कधी जायचं. असं म्हणल्यानंतर सगळी लोक जिकडं तिकडं पळायला लागली, बाजूला झाली. एकनाथ महाराज तिथून तुरू चालत घरी आले. परत 2-4-5 महिन्याचा काळ ओलांडून गेला. परत एकनाथ महाराजांनी देह ठेवला. ऐका बरं का, ऐकताय ना तुम्ही? सर्वांगाचे कान करून ऐकतायत ना? हा, ऐका मग. परत एकनाथ महाराजांनी देह ठेवला. परत सगळे लोक एकत्रित आले. सगळे लोक एकत्रित आल्यानंतर आता भावकीतले लोक म्हणायला लागले, बुवा आता आपण काहीच बोलायचं नाही. मागच्या वेळेस आपण रिकामं गडबड गोंधळ केली, हे बाबावर उठून बसलं होतं, आपण आत्ताच तसं बोललो, परत उठून बसायला बसलो. त्यापेक्षा आता आपण काहीच गोंधळ करायचा नाही. एकनाथ महाराजांचं परत तशीच अंत्यविधीची तयारी झाली. सगळे लोकांनी, भावकीतल्या लोकांनी उचललं, गुपचूप त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या मार्गाने निघाली. एक तेली समाजाची मुलगी होती आणि ती तिच्या सासरहून लग्न करून, माहेराहून लग्न करून सासरला निघाली होती. कुठं निघाली होती? माहेराहून लग्न करून सासरला निघाली होती. सासरला निघालेली असताना नेमकी ती बिदाईचा प्रसंग आहे. कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाय, तैशी झाले माझ्या जीवा किंवा बेटशी केशवा, असा तो प्रसंग आहे. आणि अशा वेळेस आपल्या हिंदू धर्मामध्ये जर मुलगी लग्न करून माहेराहून सासरला निघाली आणि समोरून जर प्रेत यात्रा आली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अपशकुन मानल्या जातं. हे तर तुम्हाला मान्य असेल. हे खरे आहेत का नाही? खरं आहेत का नाही? मुलगी सासरला निघाली नंतर त्याला काय मानलं जातं? समोरून प्रेत यात्रा आल्यावर अपशकुन मानलं जातं. त्या मुलीची आई बोलली की नेमकी एवढ्या दिवस आहे एकनाथ महाराज जगला म्हणे आणि आज नेमकी माझी मुलगी काय माहेराहून सासरला निघावा आणि या एकनाथ महाराजांची काय समोरून प्रेत यात्रा यावी. हे ऐकलं एकनाथ महाराजांच्या प्रेतानं एकनाथ महाराजांचं प्रेत तसंच उठून बसलं. एकनाथ महाराजांचं प्रेत तसंच उठून बसलं. खाली आले, सांगितलं, ए बाई माऊली, तू तुझ्या मुलीला व्यवस्थित सुखानं वाटी लाव, माझं मी बघेल, मला कधी जायचं. काय बोलले ना बाबा? माझं मी बघेल, मला कधी जायचं. एकनाथ महाराजांचं प्रेत तसंच त्या ठिकाणी एकनाथ महाराज मागं गेले, चालत चालत घरी गेले. बऱ्याच दिवसाचा काळ ओलांडून गेला. षष्टीचा दिवस तो. एकनाथ महाराजांनी ठरवलं, मनामध्ये आलं, आपण एकदा लोकांना फसवलं, दोनदा लोकांना फसवलं, आता जर आपण गेलो तर आपल्या अंत्यविधीला सुद्धा कोणी येतं का नाही. पहाटे 4-5 वाजे करीत त्या गोदावरी मैयेच्या तटावर जाण्याचा प्रयत्न त्यांचा. आणि एकनाथ महाराज निघाले. एकनाथ महाराज गेले. तिथं गेल्यानंतर त्या गोदावरी मैयेचं, त्या गंगेचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आपला उजवा पाय त्या गंगेमध्ये टाकला, कंबरभर पाण्यामध्ये एकनाथ महाराज गेले आणि डुबकुळी घ्यायला लागले.
बघा, तीर्थाच्या ठिकाणी जर कधी गेले ना, तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नदीवर, गावच्या नदीवर, तलावावर, बंधाऱ्यावर, तळ्यामध्ये कुठेही जा, तिथं गेल्यानंतर डायरेक्ट उडी मारली तर चालेल. पण आपण जर तीर्थाच्या ठिकाणी गेलो आणि ती सळसळतं वाहतं पाणी पाहिलं का आपल्याला दम निघत नाही बाबा. लोकांना दम निघत नाही, ते म्हणतात हो काय बात नाही, लगेच भपकन उडी मारून मोकळे. अशीच तरी थोडी लेट मारली त्यांनी. तसं तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर स्नान करायचं नाही. कसं करायचं? एकनाथ महाराज कंबरभर पाण्यामध्ये गेले, स्वतःचं नाक दाबलं, पहिली डुबकुळी घेतली, दुसरी डुबकुळी घेतली, तिसरी डुबकुळी घेतली, चौथी डुबकुळी घेतली, आणि एकनाथ महाराजांनी जी 5वी डुबकुळी घेतली आणि एकनाथ महाराज जी खाली गेले, दादांनो अजून वर नाही आले. एकनाथ महाराज अजून वर नाही आले. त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचा प्रेत शोधण्याचा प्रयत्न केला, अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला, काही ना काही तर सापडेल, परंतु काहीच सापडलं नाही. फक्त ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतलेली आहे त्या ठिकाणी एक कमळाचं फुल उगवलं आणि त्या कमळाच्या फुलावर त्या पैठण नगरीमध्ये आज एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर बांधलेलं. आज एकनाथ महाराजांचं काय बांधलेलं आहे? समाधी मंदिर बांधलेलं आहे. मी का बरं सांगित होतो हा दृष्टांत तुम्हाला? स्वइच्छा मृत्यू, स्वतःच्या इच्छेनं झालेला, याच्याकरता खूप पुण्य लागतं. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी कळवलं, 16 वर्ष झाले आता ज्ञानेश्वरी लिहिली ना, आता काय माझं जे कार्य करायचं होतं, लोकांच्या कल्याणाकरता माझा जन्म झालेला होता, देवाचाच अवतार होता ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, बरोबर की नाही? काय सांगत होतो, कुठून आपला विषयांतर झालतो? त्या माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केलं हो, ज्या वेळेस आपलं अवतार कार्य संपलं, स्वतःच्या मनानं ठरवलं, आता ज्ञानदेव घेतले दान. काय पुढं? ज्ञानदेवी घेतले दान, ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदू, बरोबर की नाही? त्यांनी सुद्धा आपलं अवतार कार्य त्या ठिकाणी संपवलं. मला काय सांगायचं, याच्याकरता स्वइच्छा मृत्यू करता खूप पुण्य, खूप दृष्टांत आहेत. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा अवतार कार्य संपलं, वैकुंठावरून विमान आलं. आता काही काही कीर्तनकार म्हणतात वैकुंठावरून विमान नाही आलं, पण ते मोठी मोठी नाव आहे, ते आपल्याला इथं बोलता येणार नाही, बरोबर की नाही? वैकुंठावर विमान आलं, तुकोबरायांनी आपलं अवतार कार्य संपवलं. मला काय सांगायचंय, स्वइच्छा मृत्यू. नंतर कोणता येतो? परेच्छा मृत्यू. परेच्छा मृत्यू म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं झालेला मृत्यू. परेच्छा मृत्यू म्हणजे दुसऱ्याची. हे जेलमध्ये कैदी असता बघा, त्यांना माहीत नसतं त्यांना कधी फाशी देणार आहे, त्यांना माहीत नसतं त्यांना कधी मारणार आहेत, किंवा बोलू नाही, पण हे मर्डर वगैरे खून हे होतात, हे कसे होतात हो? समोरच्याला माहित नसतं, परंतु दुसऱ्याच्या मनात आलं, त्याला माहित असतं याला कधी टिचवायचं, याला कधी मारायचं. हे कोणते मृत्यू? परेच्छा मृत्यू. आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर अकाल मृत्यू. अकाल मृत्यू म्हणजे काय? अकाल मृत्यू म्हणजे भगवान परमात्म्यानं आपल्याला जे दिलेलं आयुष्य आहे त्या आयुष्याच्या अगोदरच आपण आपलं आयुष्य जीवन संपून घ्यायचं. औषध पिऊन मरणे, फाशी घेऊन मरणे, विहिरीत पडून जीव देणे, हा कोणता आहे? हे भगवान परमात्म्याने दिलेलं आयुष्य आहेत का? आता मला माझं भगवान परमात्म्याने दिलेलं काहीतरी आयुष्य आहे, मी स्वतः इथून गेलो आणि एखाद्या त्या ठिकाणी रस्त्यावर उभा राहिलो, एखादी गाडी आली आणि मला उडून दिलं, हे कोणता मृत्यू झाला? अकाल मृत्यू. म्हणजे ज्याला काही टाईम वेळ काहीच ठरलेला नाही, अकाल मृत्यू. आणि काल मृत्यू काय? काल मृत्यू म्हणजे भगवान परमात्म्यानं आपल्या आईच्या पोटामध्ये, उदरामध्ये, गर्भामध्ये ज्यावेळेस आपला गर्भ होता त्यावेळेस आणि त्याच वेळेस भगवान परमात्म्यानं ठरवलं आपल्याला जन्माला कधी घालायचं, याच्या अगोदर आपल्याला परत मृत्यूलोकातून कधी बोलवायचं, हे देव आधी ठरवत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा जो मृत्यू आहे तो जन्माच्या तारखेच्या अगोदर आपली मृत्यूची तारीख निश्चित झालेली आहे, आणि त्याच दिवशी आपल्याला आपला देह ठेवावा लागणार आहे. यात तीळ मात्र शंका घ्यायची नाही. मग तुम्ही कोटीनं खर्च करा, 10 कोटीनं करा, नाहीतर अब्जानं खर्च करा, परंतु जी तारीख तुमची लिहिलेली आहे त्या दिवशी तुम्हाला देह ठेवा लागणार आहेत. आणि अगदी त्याच दिवशी आणि त्याच वेळेला आपण आपला देह ठेवणं, याचा अर्थ आपल्या आयुष्यात आलेला मृत्यू म्हणजे काल.
तीर्थमृत्यू, परेच्छा मृत्यू, स्वइच्छा मृत्यू, महाकाल मृत्यू, अकाल मृत्यू आणि काल मृत्यू, हे 6 प्रकाराच्या व्यतिरिक्त माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरा मृत्यू येत नाही. या 6 प्रकाराच्या याच्या व्यतिरिक्त माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरा मृत्यू येत नाही. जी व्यक्ती जगातील सृष्टीतील सोडून जाते ती या 6च मृत्यूच्या प्रकारामध्ये बसते. याच्या व्यतिरिक्त कोणाच्या आयुष्यामध्ये मृत्यू आला सांगा बरं? कोणाच्या आयुष्यामध्ये आला? येत नाही. मग मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे. मरण हे प्रत्येकाला आहे. मी आधी कुठून निघालं होतं? प्रत्येकाचं मरण फक्त वेगळं वेगळं आहे. इथून आपला विषय चालला होता. प्रत्येकाचं मरण वेगळं आहे. मृत्यूचं त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे, परंतु मृत्यू सगळ्यांना आहेत. मग मृत्यू जर सगळ्यांना आहेत, मग आपल्याला असं वाटतं आपला जन्म झाला, जन्म झाल्यापासून ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह दिला, कशासाठी दिला? देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. कशासाठी दिला? त्या भगवान परमात्म्याला आपलंच करण्यासाठी दिला. आता मला एक सांगा, भगवान परमात्म्यानं एवढी जीवसृष्टी तयार केली, एवढी जीवसृष्टी तयार केली, कशी तयार केली? आता मला एक सांगा, एवढी हे प्राणी तयार केले, पक्षी तयार केले, तसं मानवजात तयार केली, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहेत ना. हा फरकाचा डिफरन्स असण्याचा नेमकी कारण काय? तुम्ही बघा ना, इतर सगळे मॉडेल देवानं कसे तयार केले? कसे तयार केले? आडवे तयार केले. हे मॉडेल कसं तयार केलं? उभं. मग त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये एवढा फरक का? याचा अर्थ भगवान परमात्म्याला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. आपल्याला 2 हात दिले तर आपण टाळी वाजवा, आपल्याला 2 पाय दिले तर आपण तीर्थयात्रा करा, आपल्याला जर डोळे दिले तर आपण भगवान परमात्म्याचे सावळं गोजीर गोंडस रूप बघा, आपल्याला या ठिकाणी प्रत्येक अवयव दिले, कान दिले तर त्या कानानं त्या देवाचं त्या ठिकाणी नामस्मरण ऐका. आपल्याला नाक दिलं तर नाकानं आपण चांगलाच सुगंध घ्या, दुर्गंध घेण्यामध्ये मजा नाही. प्रत्येक जे अवयव दिले त्या भगवान परमात्म्याला घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, क्या बात? गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, ओ घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घारे सुखा, गोड नाम विठोबाचे, गोड नाम टाळ्या वाजवा एकदा. काय माहिती का, फक्त एवढंच एक या ठिकाणी जागा उरलेली आहेत जिथं तुम्ही मन मोकळ्यापणाने टाळ्या वाजवू शकतात. यांच्यासाठी असे गुणीजन, असे गायक वादक परत कुठंच भेटणार नाही. दुसरं कुठं बघता? कोणासाठी टाळ्या वाजवता बरं? अभिनेत्यांसाठी, राजकारणी माणसांसाठी, तमासगिरांसाठी? टाळ्या कोणासाठी वाजवायच्या? टाळ्या वाजवण्यासाठी मन मोकळ्यापणाने. तुम्ही टाळी वाजवल्यानंतर तुम्हाला पुण्य भेटेल असं एवढंच एक जागा उरलेली आहे. त्याच्यामुळे यांच्यासाठी टाळ्या वाजित जा. दुसरीकडे तुम्हाला टाळे वाजवण्यामध्ये काही मजा नाही.
दुसरीकडे टाळी वाजवली तर तुमचा जन्म वाया गेला, आणि इथं टाळी वाजवली तर जन्मजन्माचं पुण्यामध्ये तुमची बढती झाली. याच्याकरता यांच्याकरता किती गोड गायलं आमच्या हराळी महाराजांनी. वाजवा एकदा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. असं सांगावं लागतं तेव्हा टाळ्या येतात. असं काय चाललं होतं आपलं कीर्तन. काय चाललं होतं कीर्तन चाललं होतं. काय करा, भगवान परमात्म्याने जे आपल्याला अवयव दिलेले त्या सगळ्या अवयवांचा वापर, त्या सगळ्या अवयवांचा उपयोग तो देव आपलासा करण्याकरता करा. मग काय करा, त्या भगवंताचं, त्या जगदीशा जगन्नाथाचं, पांडुरंगाचं, विठ्ठलाचं तुम्ही आवडीने आणि त्या भावाने नामस्मरण करा. त्या भावाने तुम्ही नामस्मरण केल्यानंतर मग तुम्हाला घाबरायची चिंता नाही. तो देव तुमचा असेल. अभंगाचं पहिलं चरण. आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. कोणत्या गोष्टीचा हरी मुखे गाता हरपती. तुझी चिंता त्याचे सर्व आहे. तुझी चिंता त्याचे सर्व आहे. हरी मुखी गाता हरपती चिंता. हरी मुखी गाता हरपती चिंता. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहेत. काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. त्या भगवान परमात्म्याचं जर तुम्ही नामस्मरण केलं, भावाने नामस्मरण केलं, आपण भजन म्हणतो, आपण कीर्तन करतो, आपण रात्र भजन म्हणतो, पण त्या भजन मागण्यामागे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यामागे आपल्या अंतर्गत मनामध्ये भाव नसतो. आपल्या अंतर्गत मनामध्ये भाव नसतो. देव काय आहे, देव भावाचा भुकेला अशी दुष्काळ तयार. माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी. तुझे रूप माझे नयनी. माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी. तुझे रूप माझे भाव तुझे चरणी. माझा वा, गोड प्रमाण दिलं. मला तर वाटतं आभुगी रागायचा, बरोबर का? गोड सुंदर. माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी.
नयनी तुझे रूप माझे नयनी माझा तुझे चरणी तुझे गोड भीमसेन बाबांची चाल आहे, गोड गायलेलं आहे. हे असे गाणारे आहे, ते काय किती वर्णन करावं तुमचं, मला असं झालं. सुंदर गोड. हरळे बाबा इकडं असलो का पहिला फोन तुम्हालाच आहे आता माझा. हा. फक्त तुम्ही येत जा, बरोबर का नाही. सुंदर. काय आपली जी भक्ती आहे ती कशी आहे, विना भावाची आहे. देव कशाचा आहे, देव भावाचा भुगेला आहे. आणि त्या भावाने जर आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, काय होतं, भगवान परमात्म्याचं भावाने नामस्मरण केल्यामुळं, नुसतं नामस्मरण नाही, भगवान परमात्म्याचं अंतर्गत मनामध्ये जर भाव ठेवून जर तुम्ही नामस्मरण केलं तर काय होतं, नीट ऐका बरं का. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 1 कोटी नामस्मरण करा भावाने, बरं का. आयुष्यामध्ये 1 कोटी नामस्मरण करा, तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल. 2 कोटी नामस्मरण करा, तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती होईल. 3 कोटी नामस्मरण करा, तुम्हाला यश कीर्तीची प्राप्ती होईल. 4 कोटी नामस्मरण करा, तुम्हाला सर्व इहलोकाची सुखे उपभोगता येईल. 5 कोटी नामस्मरण करा, तुमचे काम क्रोधादी विकार नाहीसे होतील. 6 कोटी नामस्मरण करा, तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. 7 कोटी नामस्मरण करा. 7 कोटी नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला अनुकूल पती व पत्नी भेटेल. कशी अनुकूल पती व पत्नी? किती कोटी नामस्मरण? 7 कोटी. म्हणजे कशी, तुम्हाला तुमच्या मनासारखा नवरा गावठी भाषेमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या मनासारखी बायको. त्याच्याकरता किती नामस्मरण भावाने लागेल? 7 कोटी. इथं असलेले, उभे असलेले किंवा बसलेल्यांपैकी कुणाचीच तेवढं नामस्मरण नाही. तुम्हाला बघायचं का, मला इथं बसलेले असे कोणती व्यक्ती आहेत त्यानं सांगा बरं. माझी बायको कधी माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही, मी म्हणते तसंच वागते, आत्तापर्यंत तिनं माझा शब्द पडू दिलेला नाही. जे कोणी असन त्यांनी वर बोट करा. पहिला बोट मी खाली करतो, फक्त तिला सांगू ना घरी आल्यावर. हां, आहेत का कोणी असं? तेवढे नामस्मरण नाही. बरं जाऊ दे, तुम्ही एवढ्या हसू राहिल्या, तुमच्यातली कोणीतरी सांगा बरं, आमचा नवरा आमच्या मनासारखा आहे, वर बोट करा. कोणीच करणार नाही. खाली बसलेले काय, उभे असलेले सुद्धा करणार नाही. त्याच्याकरता किती नामस्मरण लागतं? 7 कोटी वेळा तुम्ही नामस्मरण भावानं त्या भगवान परमात्म्याचं करा, त्यावेळेस तुम्हाला अनुकूल पती व पत्नी भेटेल. 8 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर तुमच्या आयुष्यामधला अपमृत्यू टळेल. 9 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर भगवंताचा स्वरूप साक्षात्कार तुम्हाला होईल. म्हणजे भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपानं त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन देईल. 10 कोटी वेळेस नामस्मरण केल्यानंतर प्रारब्ध कर्म नाश पावेल. 11 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर संचित कर्म नाश पावेल. कर्माचे 3 प्रकार आहेत, प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. 10 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर प्रारब्ध कर्म नाश पावेल. 11 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर संचित कर्म नाश पावेल. 12 कोटी वेळा नामस्मरण केल्यानंतर क्रियमान कर्म संपेल. आणि 13 कोटी वेळेस तुम्ही नामस्मरण केलं, तेव्हा तुम्ही ज्या भगवंताचं, देवाचं नामस्मरण केलं, तो भगवंत साक्षात येऊन तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार. एवढी ताकद कशामध्ये आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहेत. फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना इकडची तिकडची ऐर गैर आवड आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ठेवण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरणाची आवड ठेवा. आणि मग काय होईल? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहेत. आपण काय करतो? आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी काही चिंता आहेत, आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी काही संकट आहेत, त्या सगळ्या संकटाच्या निवारणाची अपेक्षा आपण आपल्या लोकांकडून करतो. आपण काय करतो? आपल्या लोकांकडून अपेक्षा करतो. ज्या वेळेस जा तुम्ही महाभारतामध्ये आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा सर्व तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आणा. द्रौपदीचं वस्त्रहरण त्या ठिकाणी तो नराधम दुःशासन करीत आहेत. आणि अशा वेळेस द्रौपदी कुणाकडून त्या ठिकाणी तिच्या आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी कुणाची अपेक्षा करीत होती? पितामह भीष्म
धर्मराजा, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्याकडून काहीच करू शकले नाही. ते काहीच करू शकले नाही. ह्या भर सभेमध्ये भीमदादा उठला आणि भीमदादांना सांगितलं, त्या ठिकाणी पहिल्यांदा पितामह भीष्मांकडे बोट केला आणि पितामह भीष्मांकडे बोट केल्यानंतर धिक्कार आहेत तुमच्या ब्रह्मचर्यावर. धर्मराजाला सांगितलं धिक्कार आहेत तुझ्या धर्मनीतीवर. अर्जुनाला सांगितलं अरे तू जगातला सगळ्यात मोठा धनुर्धारी आहेत ना, धिक्कार आहेत तुझ्या गांडीव धनुर्धारावर. आज तुझ्या पत्नीवर एवढं मोठं संकट असताना सुद्धा तू तिच्यासाठी काही करू शकत नाही. शेवटी त्या सत्यभामेने डोळे लावले आणि त्या भगवंताचं नामस्मरण केलं. कोणी सांगतोय मी? सत्यभामेनं, बरं का. सत्यभामेनं डोळे लावले आणि भगवंताचं नामस्मरण केलं. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं अंतर्गत मनातून त्या ठिकाणी सत्यभामेने सांगितलं अरे या द्रौपदीवर एवढं मोठं संकट आहे, तू हिला बहीण मानतो ना, ही तुझी बहीण आहेत ना, मग तू हिच्यासाठी का जाऊन येऊ शकत नाही. त्यावेळेस त्या भगवान श्रीकृष्णानं अंतर्गत मनातून सांगितलं अगं सत्यभामे, ही द्रौपदी तिच्या संकटाचं निवारण करण्यासाठी ज्या लोकांकडून अपेक्षा करीत आहेत ना, ते लोक हिची कधीच ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मग हिला माझाच दावा करावा लागेल आणि त्याच वेळेस मी हिच्यासाठी धावून येईल आणि हिच्या आयुष्यामध्ये असणारं संकटाचं निवारण करील. त्यावेळेस एक मोरपंखाकडं त्या ठिकाणी द्रौपदीचं लक्ष गेलं आणि मोरपंखाकडे द्रौपदीचं लक्ष गेल्यानंतर मग द्रौपदीच्या मनामध्ये ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्ण आला आणि मग द्रौपदी म्हणायला लागली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कमी आहे. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी पोकारा करायला लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण धावून आले आणि द्रौपदीच्या आयुष्यातला असलेल्या संकटाचं निवारण. आपण काय करतो, अगदी त्या द्रौपदी सारखंच आपल्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ द्या, देवाचा धावा करा. देवाचा धावा केल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या संकटाचं निवारण होईल. तुम्ही आपल्या लोकांकडून, आपले लोक तर आपल्याला बुडवायला निघाले, आपले लोक. त्याच्यामुळे एक गोष्ट कधीही लक्षात असू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या, किती अडचणी असू द्या, कितीही दुःख असू द्या, तुम्ही ज्यावेळेस जगाच्या समोर जाल ना, त्यावेळेस जगाच्या समोर अडचणी सांगत असताना रडून सांगू नका, हसून राहा. जोपर्यंत तुम्ही हसून राहाल तरच तुम्ही जीवनामध्ये सुखी आहेत. तुम्ही जर तुमच्या अडचणी संकट लोकांना रडून सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक सुद्धा तुमच्या, एवढी बेईमान दुनिया निघाली आहे. त्याच्याकरता लोकांना कधी दुःख दाखवू नका. लोकांना जेवढं तुम्ही दुःख दाखवण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये दुःख वाढेल, पण कमी होणार नाही. लोकांच्या समोर हसून खेळून राहावं. काय तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील त्या तुमच्या पुरत्या मर्यादित ठेवा. या जगतामध्ये कुणी कुणाचं नाही कुणा काय माहित ना, ते नाही कुणाचे कोणी. अंती जाशील वेड्या तू माझे म्हणून. ह्या जगतामध्ये कुणीच कुणाचं नाही. ह्या जगतामध्ये एकच सत्य आहे, ते सत्य म्हणजे फक्त भगवान परमात्मा नावाचं तत्व. त्या देवाला आपलंसं करा. ज्या वेळेस त्या देवाला तुम्ही आपलंसं कराल त्यावेळेस तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. कोणत्याही गोष्टीचा खेद करू नको. तो भगवान परमात्मा सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण असेल तर तुझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. विठोबा जय जय विठोबा
गोपाळ भजन झालं आटवलं 10 मिनिटामध्ये कीर्तन वेळ खूप कमी होता. कमी वेळेत काय काय सांगू. मुळात आपली गाडी स्टेशनहून लेट निघाली होती आणि लेट निघून आपल्याला टायमावर पोहोचायचं एवढं सोपं नसतं, बरोबर की नाही. मध्ये काही काही स्टेशन लागतात, तिथं थांबावंच लागतं. असं आपला वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेले 10 मिनटं घेईन मी शेवटचे तुमचे. बघा, या परिवाराच्या आयुष्यातून एक मुलगा असेल, 2 मुली असेल, यांच्या आयुष्यातून यांचा बाप निघून गेला. काय असतं माहिती का, जगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी भेटेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी जन्म झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीने भेटतील. काय सांगतोय मी, सगळ्या गोष्टी जगामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीने भेटतील, पण प्रारब्धानं आणि नशिबानं अनंत जन्माच्या भाग्यानं जर तुम्हाला काय भेटत असेल तर तुमचे आई वडील भेटतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चॉईसने भेटेल, जशी तुम्हाला आवडेल ना तसं भेटेल. तुमचा मित्र तुम्ही ठरवशाल मला कसे पाहिजे, तसे तुम्हाला मित्र भेटतील. तुम्ही तोच ठरवशाल माझ्या परिवारातील माझ्या नातेवाईकांशी मी कशा पद्धतीने संबंध ठेवायचा, तशा पद्धतीने तुम्ही संबंध ठेवशाल. तुम्हाला तुमची पत्नी, तुमची बायको सुद्धा तुमच्या आवडीने भेटेल, परंतु आई वडील कधी आवडीने भेटत नाही. भगवान परमात्म्यानं तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी जे योग्य आई वडील आहेत त्याच योग्य आई वडिलांच्या पोटी तुम्हाला जन्माला घातलेलं असतं. देव कधी चुकत नाही. ह्या 2 मुलींचं आणि 1 मुलाचं कितीतरी जन्माचं पुण्य असेल, तेव्हा कुठेतरी या मुलांना तिघांना असा बाप भेटला असेल. किती काबाड कष्ट केले, स्वतः अशिक्षित राहिले, स्वतः कधी शाळेत गेले नाही, स्वतः कधी शिकले नाही, परंतु दुसऱ्याचं काबाड कष्ट करता करता माझं जसं आयुष्य गेलं तसं आयुष्य माझ्या मुलांचं, माझ्या मुलींचं जाता नये याच्याकरता दिवस रात्र काबाड कष्ट करून या पोरांना, या 2 मुलींना आणि या मुलांना शिकवलं ना, त्या व्यक्तीचं नाव बाप असतो. बाप हे तरी शहराकडलं आहेत. खेड्याकडे जर तुम्ही गेले आणि खेड्याकडं जर गावाकडं राहून लांब जर शेती असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये जर बापाला वाटलं एवढं लांब जाऊन येऊन आपला प्रवास होणार नाही, शेतीमधून उत्पन्न निघणार नाही, उत्पन्न निघालं नाही तर मी माझ्या पोरांचं भरण पोषण कसं करू, लेकरांचं शिक्षण कसं करू, असा विचार करतो ना, त्यावेळेस तू बाप काय करत असतो माहिती का, काय करत असतो. शेतामध्ये माझी कोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाचं पाचट जगा मिळाया साखर. बाप कष्टाचं खातो,
जग करी हा बाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामध्ये माझी खोप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बघा दादा, त्या आई वडिलांना तुमच्याकडून काय अपेक्षा नसते, काय अपेक्षा नसते. एवढं काबाड कष्ट करण्यामागचा त्यांचा एकच उद्देश असतो, मी जर आज काबाड कष्ट केले तर माझं काबाड कष्ट करता करता आणि दुःख सहन करता करता जसं आयुष्य गेलं तसं माझ्या लेकरांचं जाता कामा नाही. याच्याकरता खूप कष्ट करतो तो बाप. आणि एक दिवस आपल्या मुलींना मुलांना समाजामध्ये योग्य ते स्थान निर्माण करून देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच कमी ठेवत नाही. ह्या दोन मुली आहेत ना, ह्या दोन मुलींच्या आयुष्यामध्ये तुम्ही यांना कधी विचारा, बाप नावाचं काय व्यक्ती असतं, काय व्यक्तीचं महत्व असतं, त्या तुम्हाला सांगतील. जगतामध्ये किती निर्दयी बाप असू द्या, 3 वेळा रडतो, 3 वेळा. केव्हा 3 वेळा? केव्हा 3 वेळा रडतो? ज्यावेळेस त्या बापाच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न ठरतं ना, त्यावेळेस जगातला कितीही निर्दयी बाप असू द्या, तो रडतो. हा, तो आपल्याला आपल्या डोळ्याच्या समोर दिसत नसेल, हा भाग वेगळा आहे. परंतु त्या दिवशी त्याला खात्री होते की आज आता इथून महिन्यानं का 2 महिन्यानंतर माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून जाणार आहे. तळहाताच्या फोडाच्या प्रमाण जपलेली ती मुलगी ती अशी परक्याच्या होऊन जाते त्या बापाच्या समोर. त्यावेळेस कोणताही निर्दयी बाप असू द्या, त्या बापाला रडू येतं. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्यावेळेस त्याच्या डोळ्याच्या समोर त्याची मुलगी परक्याची होत असते. लग्नाच्या दिवशी बाप रडतो. पण बाप असा रडतो ना, आई असेल, भाऊ असेल, बहिणी असतील, सगळे त्या मुलीच्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडून रडत असतील, परंतु बाप कधी आपल्या डोळ्यातले आसू दाखवत नाही, कधी आपल्या डोळ्यातले अश्रू दाखवत नाही. सगळे त्या मुलीच्या समोर रडत असतात, परंतु एका मंडपाच्या बाजूला त्या पाईपाच्या लोखंडाच्या पाईपावर डोकं बडवून बडवून रडत असतो ना, हुंदकी देऊन देऊन आणि हुचकून हुचकून हमसून हमसून रडत असतो, तो त्या पुरीचा बाप असतो. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो, तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या वेळेस त्याचा एकुलता एक पोरगा त्याच्यातून बाजूला होतून वाईली निघतो ना, त्यावेळेस जगातला कितीही निर्दयी बाप असू द्या, रडणार म्हणजे रडणारच. काय अपेक्षा नसती हो, काय अपेक्षा नसते. जुन्या काळामध्ये जर बघायला गेलं ना, शिवाजी बाबा 3-3, 4-4, 5-5 पोरांना जन्माला घालून 5-5 पोरं पोसण्याची दानत एका बापामध्ये होती. पण तेच 5 पोरं वेगळे झाले, विभक्त झाले, वाईली निघाले. 5 पोरां मिळून एक बाप पोसल्या जात नाही, एक बाप सांभाळल्या जात नाही. केवढं मोठं दुर्दैव आहे, केवढं मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे जगामध्ये मी बोलून गेलो ना, हे बघा, मी हिम्मत करून एक वाक्य बोलतो बघा. मी आधी बोलून गेलो, काय करा तुम्ही भावानं देवाला आपलंसं करा. तुमच्या आयुष्यामध्ये देव आपलासा झाला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल, तुम्हाला काहीच गोष्टी पडणार नाही, कमी पडणार नाही. परंतु पारमार्थिक गोष्टीमध्ये तुम्हाला जर योगदान देता नाही आलं, तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायला नाही जमलं, विषय वेगळा आहे. परंतु जोपर्यंत सांसारिक गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या बापाला आणि तुमच्या आईला दुखवू नका, आयुष्यामध्ये तुमच्या इतकं सुखी कोणीच नाही, कोणीच नाही. त्याच्याकरता वेळ खूप आहे, आपलं वेळ काहीच नाही, सांगण्यासारखं खूप आहे. पाऊण वाजून गेले, तुम्ही म्हणशाल आता हा भाऊ का 3, 4, 5 वाजेपर्यंत बोलतो का काय. असो, लेट कीर्तन चालू झालं होतं, परंतु आज बघा मोठा अभंग घेतला, 2-3 चरणावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. अजूनही खूप बोलता आलं असतं. परत जर तुम्हाला कधी कीर्तन आवडलं असेल तर कॉल करा, मी येईल. बाकी काही काळजी करायची नाही, मी येईल, कीर्तन करून जाईल.
हा बरोबर की नाही. आवडला असेल तर फोन करायचा, बिनधास्त फोन करायचा. असलो खाली कमी येईन आणि परत हवं तर हाच अभंग घेईन आणि याच्याच पुढचं बोलण्याचा प्रयत्न करेन. परंतु आज वेळ संपलेला आहे. हे 5 चरणाचा अभंग आहे. बोलायला गेला अहो संतांचे शब्द आहेत, ते संतांना लिहिलेले शब्द आहेत, साधू ऋषी मुनींनी लिहिलेले शब्द आहेत. एका एका शब्दावर एक दिवस बोलता येऊ शकतं. ही ताकद बोलणाऱ्या माणसाच्या, अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची नाही, ती ताकद संतांनी लिहिलेल्या शब्दाची आहे. संतांनी लिहिलेल्या शब्दाचे आहेत, संतांनी लिहून ठेवलेले शब्द आहेत. कित्येक पण बोलता येईल. पण असो, मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून आजची ही कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, ते आमच्या वडिलांचे मित्र, भरपूर भजनं ते सोबत म्हणलेले आहेत, तुम्ही सुद्धा म्हणलेले आहात. परंतु आता काही कारणास्तव 2-4 वर्षापासून त्यांची तब्येत वगैरे, मध्यंतरी बरेच आजारपण, हे ते डॉक्टरांनी सांगितलंय घरी बसायचं, मस्त आराम करायचा, कुठं फिरायला जायचं नाही, काहीच करायचं नाही. त्या हिशोबाने आमच्या शिवाजी बाबांनी सुद्धा आमच्या वडिलांबरोबर भजनं म्हणलेले आहेत. गोड, आमचे वडील तुमचं कायम नाव घेता बरं का, खरोखर घेता. आणि त्यांना असे पोषक गाणारे खूप आवडतात. जर आमच्या गावामध्ये कधी गायक वादक, हे घेऊ नका बरं का कॅमेरामध्ये, नाही नंतर एडिट करा हवं तर. आमच्या गावामध्ये जर कधी गायक वादक असेल, किरकाळ्या किंचाळ्या ठोकणारे गायक वादक असले ना, ती पेटी सुद्धा वाजवते नाही, स्वर धरून बसता. काय वाजवायचं म्हणतात. गोड गावा माणसानं. तुम्ही जेवढं गोड गाल तेवढं समोरच्याला सुद्धा भावतं आणि तेवढं आपल्याला सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन गाण्याचा आनंद भेटतो. बरोबर की नाही. हे गाणं एवढं सोपं नाही बरं का. तुम्ही ज्या वेळेस एखादा पर्टिक्युलर स्वर घेतला, पांढरी दोन का काळी दोन का पांढरी, काय असेल जो स्वर घेतला, सा रे ग म प ध नि सा, बरोबर की नाही. अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेस खर्जाकडून षडजाकडे जातात आणि तुमच्या मनामध्ये असतं माझा इथपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे, प्रत्येक गायकाच्या मनामध्ये असतं. त्यावेळेस ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं तिथपर्यंत आमचा आवाज पोचला पाहिजे, आणि हळूहळू हळूहळू हळू ज्यावेळेस तुम्ही त्या स्वराला जाल आणि तिथं गेल्यानंतर त्यावेळेस त्या षडजाचा स्वर ज्यावेळेस तुम्ही गाल, तो आनंद म्हणजे स्वतः भगवंताची प्राप्ती झाल्यासारखा आनंद असतो. एवढे सोपी गोष्टी नसतात. सुंदर गुणीजन, गायक, वादक, भजनी मंडळ, पेटी मास्तर, मृदंग वादक, आमचे विनेकरी बाबा, गोड असा साऊंड. एकदा आमच्या साऊंडवाल्या दादांसाठी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांकरता टाळी वाजवा. सुंदर स्वरज्ञानी चॅनल आहेत, त्या चॅनलवर तुम्हाला हे सगळं कीर्तन ऐकायला भेटेल. बरोबर की नाही. स्वरज्ञानी चॅनल यूट्यूबला बघा, आवडलं तर सुंदर सुंदर. मी काही नाही, माझ्यापेक्षा 4-4, 5-5, 10-10, 15-15, 20-20, 50-50 पट मोठमोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन चॅनलवर आहेत. एकदा सबस्क्राईब करा. देवाचं भगवंताचं ऐका. देवाचं ऐकाल तर ह्या नरजन्मातून तरुण जाल. जर संसाराचं ऐकाल तर मग पुनरपी जनन पण पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरेशयनम. बरोबर की नाही. असो, ह्या ठिकाणी वेळ झालेला आहे. त्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून सेवा आली, पुनश्च एकदा त्या गुड बाबांना माझे कोटी कोटी प्रणाम. असो, हे रावते काका आज या परिवाराला, प्रकाश काका ह्या परिवाराला सोडून गेले. नक्कीच खूप मोठा दुःख ह्या परिवाराला झालेलं असेल. मी भगवंताजवळ विनंती करेल की ह्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती. इथून पुढे 1 वर्ष झाले, पण बाप असतो, बाप आयुष्यभर आठवत असतो. अशा पद्धतीने या 2 मुलींच्या आणि या मुलाच्या आयुष्यातून वडील निघून गेले. यांना त्या वडील नावाच्या व्यक्तीशी कधी कमी पडू नये भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या पश्चात असलेला सर्व, त्यांच्या पत्नी असतील, आई असतील, 3 भाऊ असतील, 1 मुलगा असेल, 2 मुली असतील, सून असेल, नातू नातवंड असेल, हे सर्व हा परिवार आहे. त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या पुण्यस्मरणाचं वर्षश्राद्धाचं नियोजन केलं. त्याबद्दल हिंदू धर्मानुसार आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने ह्या परिवाराचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्व आलेले गणगोत्र, इष्ट मित्र मंडळ, सर्व प्रेमाचे नातलग मंडळी, भावकीतील मंडळी, सर्वांच्या परिवाराच्या वतीने मनस्वी आभार आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.